मिथिलेश कुमार श्रीवास्तव म्हणजे भारतीय ठगीच्या इतिहासातील असा माणूस ज्याच्या गोष्टी आजही लोक आश्चर्याने सांगतात. त्याचे आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हते. तो इतका हुशार होता की मोठमोठे उद्योगपती, अधिकारी आणि परदेशी लोकसुद्धा त्याच्या जाळ्यात अडकायचे. त्याचा जन्म बिहारमधील एका छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच तो अभ्यासात चांगला होता. त्याने कायद्याचे आणि कॉमर्सचे शिक्षण घेतले होते. पण त्याची एक विचित्र कला होती. कोणाचीही सही तो हुबेहूब करायचा. मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल, नाम तो सुना ही होगा, याचे प्रसिद्धीत आलेले नाव. हा भारतातील सर्वात प्रसिद्ध ठग मानला जातो. असे म्हणतात त्याच्या अनेक श्रीमंत अधिकारी, व्यापारी आणि सामान्य लोकांना फसवले होते. त्या फसवणूक त्याची खास वैशिष्ट्य म्हणजे बनावट स्वाक्षऱ्या करण्यात तो मास्टर होता. मोठ्या अधिकाऱ्यांची सही हुबेहूब करायचा. लोक सांगतात की तो एखाद्या व्यक्तीची सही फक्त 2 ते 3 वेळा पाहून अगदी तशीच बनवायचा. त्याच्या आयुष्यात त्याने सर्वप्रथम एक मारवाडी माणसाला फसवले होते, तेही त्याची हुबेहूब सही करून. पहिली मोठी फसवणूक त्याने आपल्या शेजाऱ्याची सही बनवून बँकेतून पैसे पाडून केली होती. तेथूनच त्याच्या ठगीच्या दुनियेची सुरुवात झाली. ताजमहल, रेड फोर्ट, अगदी संसद भवन ते राष्ट्रपती भवन विकल्याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. अर्थात हे प्रत्यक्ष मालकी हक्काने विकणे नव्हते, तर बनावट कागदपत्रे तयार करून लोकांना फसवण्याचा प्रकार होता. अनेक वेळा तुरुंगातही तो गेला, पण काही वेळा पोलिसांना चकवा देऊन पळूनही गेला. त्याच्यावर शेकडो फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. लोक त्याला भारतातील सर्वात मोठा हुशार ठग असे म्हणायचे. या नटवरलालबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे काही गोष्टी सत्य आणि काही लोककथा स्वरूपात सांगितल्या जातात. पण त्याची चालाकी आणि फसवणुकीच्या कथा आजही भारतात चर्चेत आहेत. मिथिलेश कुमार श्रीवास्तव बद्दल अनेक भन्नाट किस्से आजही लोकांमध्ये सांगितले जातात. लाल किल्ला आणि संसद भवन आणि राष्ट्रपती भवन विकल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. यातील काही खूप प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे ताजमहल विकल्याचा किस्सा. परदेशी लोकांना सरकारी अधिकारी असल्याचे बनावट सांगायचा, मग बनावट कागदपत्र बनवून ताजमहल विक्रीसाठी असल्याचे पटवून द्यायचा. ताजमहल विकण्याची भन्नाट आयडिया त्याच्या डोक्यात कशी काय आली? ताजमहल हा भारताचा अभिमान मानला जातो. पण नटवरलालने लोकांना विश्वास बसवला की सरकार काही खास कारणामुळे ताजमहल विकत आहेत. तो स्वतःला मोठा सरकारी अधिकारी म्हणून दाखवायचा. त्याच्याकडे बनावट शिक्के, ओळखपत्रे, कागदपत्रे असायची. तो परदेशी लोकांना किंवा श्रीमंत लोकांना म्हणायचा, सरकारला देखभालीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे खास लोकांनाच याची विक्री केली जाते. यानंतर तो लोकांना ताजमहल दाखवायचा, सरकारी भाषेत बोलायचा आणि बनावट सेल डीड तयार करायचा. काही कथांनुसार त्याने ताजमहल 3 वेळा वेगवेगळ्या लोकांना विकला होता. संसद भवन विकण्याची गोष्ट एकदा त्याने एका परदेशी व्यक्तीला त्याने संसद भवन विकले आणि गंमत म्हणजे त्याला असेही सांगितले की आत बसलेले खासदारही तुमच्यासोबत सांगेल ते काम करतील, असे सांगून त्या व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्या व्यक्तीला इतका विश्वास बसला की त्यांनी मोठी रक्कम दिली. त्यानंतर त्याला समजले की तो फसला आहे. कधी सरकारी अधिकारी, कधी मोठा व्यापारी, तर कधी खरेदी अधिकारी बनवून लोकांसमोर तो जायचा. त्याचे बोलणे इतके प्रभावी असायचे की समोरच्या व्यक्तीला शंका देखील येत नसे. त्याचा फसवण्याचा अंदाज तेवढा परफेक्ट होता आणि एवढा निराळा होता की तो एखाद्या अधिकाऱ्याची किंवा पोलिसांची किंवा मंत्र्यांची सही हुबेहूब बनवायचा. तो मोठ्या उद्योगपती आणि अधिकाऱ्यांच्या सह्या अगदी तंतोतंत कॉपी करायचा. त्यामुळे लोकांना कधीच त्याच्यावर संशय येत नसे. असे म्हणतात त्याच्या एवढ्या दुर्गुणात त्याचा एक चांगला गुणही होता, तो म्हणजे तो लुटलेले पैसे गरिबांना वाटायचा. गावातील गरीब लोकांना मदत म्हणून द्यायचा. त्यामुळे काही लोक त्याला भारतीय रॉबिन हुड असेही म्हणायचे. त्याच्या गावातील लोक सांगतात की तो गरीब लोकांना पैसे द्यायचा, गावात मेजवानी ठेवायचा आणि मदत करायचा. त्यामुळे काही लोक त्याला गुन्हेगारापेक्षा हुशार, बंडखोर समजायचे. त्याच्या या कारनाम्यांना पोलीस अक्षरशः वैतागले होते. परंतु पोलिसांच्या चालाखीने तो एकदा जाळ्यात अडकला व त्याला कैद झाली. कैदेत असतानाचेही त्याचे काही किस्से मशहूर आहेत. एकदा कैदेत असताना त्याची बायको त्याला भेटायला आली व आपले रडगाणे त्याच्याकडे गाऊ लागली. ती त्याला म्हणाली, आप नहीं हो तो खेत का बड़ा नुकसान हो रहा है, इस साल फसल भी नहीं उगाई गई, अब मैं बैठ के क्या करूं और आप तो जेल में बैठे हो.
तसे त्यानंतर नटवरलाल आपल्या बायकोला म्हणाला, तू एक काम कर, तुला पैशाची गरज असेल तर मी आपल्या शेतातच एका ठिकाणी पैसे व काही सोने चोरून लपून ठेवले आहे. ते कुणाला तरी मजुराला सांगून ते खोदून घे आणि आलेल्या पैशातून शेती व शेतीवर खर्च कर. नटवरलाल व त्याच्या बायकोचे बोलणे उभे असलेल्या पोलीस शिपायाने ऐकले. पोलीस शिपाई ऐकल्यानंतर त्याच्यात चर्चा चालू झाली आणि त्यांना लाज सुटली. त्यावेळी तो म्हणाला की जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही माझ्या शेतात उरलेले सोने व काही दागिने घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला माझ्या शेतात जाऊन खोदकाम करावे लागेल. त्यानंतर पोलीस लालची बनले व पोलिसांची एक तुकडी त्याच्या शेतात गेली व सर्व शेत खोदून काढले, परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर खोदलेल्या शेतावर त्याच्या पत्नीने बियाणे रुजवले आणि अशा प्रकारे कैदेत असतानाही पोलिसाच्या हातून आपली घरची शेती त्याने करून घेतली. त्यानंतर पोलिसाच्या बहकाव्यात कधीच आले नाहीत, कारण पोलिसांना कळून चुकले की हा माणूस खूप खोटारडा आहे व फसवा आहे. एकदा असेच त्याने पोलिसांना चकवा देत तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नटवरलाल अनेकदा पकडलाही गेला. एकदा तर त्याने कहरच केला होता. त्याने तर पळून जाताना पोलिसांचा गणवेश घातला आणि त्यावेळी त्याने पोलिसांचा गणवेश घातल्यानंतर जेलरला पैशांनी भरलेली बॅग दिल्यासारखे दाखवले, पण त्या बॅगेत पैसे नव्हते, फक्त वर्तमानपत्रे होती. तो आरामात जेलच्या गेटमधून बाहेर पडला. गेटवरील पोलिसांनी त्याला अधिकारी समजून सलामही केला. एवढेच नाही तर म्हातारपणी सुद्धा त्याने फसवेगिरी त्याची सोडली नाही. त्याच्यावर शेकडो गुन्हे दाखल होते. शिक्षा मिळून 100 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास त्याने भोगला होता. पण तो खूप वेळा जेलमधून पळूनही गेला होता. तो पळून गेला की पोलिसांच्या तोंडाचे पाणी पडायचे, कारण तो लवकरच सापडत नसे. एवढेच नाही तर म्हातारपणे सुद्धा त्याने फसवेगिरी सोडली नाही. त्याने एकदा पोलिसांना असा चकवा दिला. 1996 मध्ये तो 84 वर्षाचा असताना व्हीलचेअरवर होता आणि पोलीस त्याला उपचारासाठी दिल्लीला नेत होते. पण दिल्ली रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेऊन तो अचानक गायब झाला. त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही. आजही काही लोक म्हणतात की तो गुपचूप जगत आहे, तर काहींच्या मते त्याचा मृत्यू झाला आहे. पण सत्य काय आहे ते कुणालाच ठामपणे माहीत नाही. त्याच्या आयुष्यावर आधारित मिस्टर नटवरलाल आणि राजा नटवरलाल हे चित्रपट आले. विशेषतः अमिताभ बच्चन यांचा मिस्टर नटवरलाल हा खूप प्रसिद्ध झाला. आजही भारतात एखादा हुशार टक दिसला की लोक म्हणतात हा तर दुसरा नटवरलालच आहे.